हे जे तुम्हाला जनरिक म्हणून देतात ते जनरिक औषध आहे असं आपण गैरसमज तो तुम्हाला खोटं सांगतो. ते सगळं खोटं असतं. इथे जनरिक औषधं मिळेल ती पाठी जे घेतात ते खोटं होतं. कारण काय की बाजारामध्ये 2100 रुपयामध्ये भारतामध्ये कुठलंच औषध जनरिक नावाने मिळत नाही. त्या डॉक्टरला भेट मग त्याला बिल कर, त्याला सांग तुम्ही हे औषध द्या आमच्या ब्रँडचं, ते घेतलं की तुम्हाला 8% कट देऊ, तुम्हाला गाडी देऊ, तुम्हाला पेट्रोल देऊ, तुम्हाला इकडे देऊ, अक्षरशः असतं. त्याच्यामुळे मग डॉक्टर असं करत राहतात. हे बंद व्हायला. औषधं एवढी महाग का? जेनेरिक औषध व ब्रँड नेम या काय फरक आहे या बाबतीत ज्यांचा अभ्यास आहे ते डॉक्टर आनंद फडके यांनी मराठी विज्ञान परिषद कार्यक्रमात सर्वांना मार्गदर्शन केले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. या ठिकाणी आपण विज्ञानाबद्दल एक व्याख्यान किंवा काही शिकवून आता करत असतो आणि मोजायचं म्हटलं तर सांगता येत नाही की किती वर्ष झाली. म्हणजे 1957 सालापासून 67 सालापासून मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाची स्थापना झाली. तेव्हापासून सतत दर महिन्याला एक दोन असे कार्यक्रम घेत आणि आपण दर महिन्याच्या 3 शुक्रवारी इथे कार्यक्रम होतो. तर दर महिन्याच्या 3 तारखेला पिंपरी चिंचवड पार्कचा कार्यक्रम होतो. मराठी विज्ञान परिषदेने मला इथे बोलण्यासाठी निमंत्रित केलं. त्याबद्दल आणि आता तर आपल्याला सगळ्यांना मराठी विज्ञान परिषदेची दीर्घ परंपरा माहिती आहे आणि विशेषतः हे विज्ञानरंजन स्पर्धा हा फारच वेगळा आणि अभिनव उपक्रम आहे. नाहीतर ते आपण रोड लर्निंग टाईप सुद्धा विज्ञान समोर शिकतात आणि परीक्षेमध्ये होतात. तसं न करता प्रत्यक्ष वैज्ञानिक पद्धतीने विचार करण्याचे खूप छान प्रयोग त्यांनी केले. तर औषध हा माझा आवडता नावडता नेहमीचा विषय आहे आणि आपल्या बऱ्याच लोकांच्या मध्ये त्याच्यामध्ये गैरसमज खूप असतात. तुमचा काही दोष नाही, कारण जनरली आपल्याकडे असं चांगल्या पद्धतीने काही प्रबोधन होत असतं. तर औषधं का महाग असतात? पण महाग औषधाचा मुख्य प्रॉब्लेम काय आहे की तुमच्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना अर्थातच विशेषतः पेन्शनर लोकांना जी सगळी औषधं घ्यावी लागतात. त्याचं बिल जे असतं ते फार मोठं असतं. अनेकांनी अजिबात परवडत नाही. हे अगदी खरं आहे. पण त्याचबरोबर ज्याला आपण गरीब मध्यम थर म्हणतो, विशेषतः गरीब थर, त्यांना फारशी मोठी किंमत आहे. म्हणजे सरकारी आकडेवारी सांगते की भारतामध्ये दरवर्षी औषधाच्या किमती न बघता औषध खरेदीमुळे दरवर्षी 5.5 कोटी रुपये दारिद्र्य रेषेने ढकलले जातात. म्हणजे बॉर्डरलाईनवर जे होते ते औषधावरच्या खर्चामुळे ढकलले जातात. यांचं प्रमाण हे लोकसंख्येच्या 3% म्हणजे 5.5 कोटी दरवर्षी. आणि हे फारच म्हणजे वाईट गोष्ट आहे की आपल्याला एखादी गोष्ट परवडत नाही म्हटल्यानंतर आपण ठीक आहे तर तुम्ही ॲडजस्ट करतो. इथे जो समाज आहे की ज्याला काही ॲडजस्ट करायला जागाच नाही आहे आणि तो पॉवर्टीमध्ये ढकलला जातो. आणि हे अतिशय अनावश्यक आहे. म्हणजे कसं असतं की काही काही गोष्टींना खूप गोष्ट महागच असतात. तर त्याला काही तुम्हाला औषधे किमती कमी करायला फार मोठा स्कोप नसतो. तसं नाही औषधाचं. औषधामध्ये आज जेवढी औषधं ज्या रेटला तुम्हाला बाजारात मिळतात त्याच्या 1/4 एक चांगलं जर सरकारने जवळ घेतलं ते काय घ्यायला मी तुम्हाला सांगतो. आणि ते रिअलिस्टिक आहे. म्हणजे अगदी कमी काहीतरी आकाशातले पतंग उडवत असेल तर भाग नाही. तर ते अक्षरशः 2-4 महिन्यामध्ये औषधांची किमती आज जेवढं त्याच्या 1/4 देऊ शकतात. पण ही खात्री पण तुम्हाला सांगतो. कसं तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे औषधं महाग काय पहिले समजून घेतो. त्याचा सर्वात पहिला मुद्दा 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याचा पहिला मुद्दा जो तुम्हाला काही प्रमाणात माहिती आहे की औषधं ही जनरिक नावाने न मिळता ब्रँड नावाने मिळतात. आता जनरिक नाव आणि ह्याच्यासोबत तुम्हाला अनेकांच्यामध्ये थोडीशी गैरसमज असते की आपल्याला काय वाटतं का दुकानामध्ये गेल्यानंतर दुकानदार म्हणतो तुम्हाला जनरिक देऊ का, आपण प्रिस्क्रिप्शन घेऊन जातो आणि दुकानदार म्हणतो हे जनरिकमध्ये मिळतं आणि जनरिक म्हणजे स्वस्त असं आपल्या मनामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे आपण त्याला हो म्हणतो. आणि आपण जे घेतो दुकानदार जनौषधी दुकानमध्ये कुठल्या जनरिक दुकानदार ते जे तुम्हाला जनरिक म्हणून देतात ते जनरिक औषध आहे असं आपण गैरसमज तो तुम्हाला खोटं सांगतो. ते सगळं खोटं असतं. इथे जनरिक औषधं मिळेल ती पाठी जे घेतात ते खोटं होतं. कारण काय की बाजारामध्ये 2100 रुपयामध्ये भारतामध्ये कुठलंच औषध जनरिक नावाने मिळत नाही. जनरिक नाव म्हणजे काय की मूळ नाव. म्हणजे जेव्हा एखादा औषध शोधला
तेव्हा त्याचं केमिकल नाव खूप मोठं असतं. उदाहरणार्थ ॲस्पिरिन आपण त्याला म्हणतो, त्याचं नाव, त्याचं काय केमिकल फॉर्म्युला किंवा केमिकल शॉर्ट नेम हे ॲसिटाईल सॅलिसिलिक ॲसिड. काही केमिस्ट्री लोकांना माहीत असेल. हां, ते ॲसिटाईल सॅलिसिलिक ॲसिड एवढं लांबच्या लांब नाव लोकांच्या लक्षात राहणार नाही, म्हणून एक इंटरनॅशनल कमिटी बनते आणि ती इंटरनॅशनल कमिटी ॲस्पिरिन असं नाव त्याला ठेवते. ते इंटरनॅशनल कमिटी जे नाव ठेवते त्याचं जे काही बारसं करते त्याला जेनरिक नाव असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर जगात कुठेही तुम्ही जा इंग्लिश स्पीकिंग वर्ल्डमध्ये ते एकच नाव असतं, ॲस्पिरिनच असतं. जसं पॅरासिटामॉल, तुम्हाला क्रोसिन माहिती आहे, त्यातलं तर पॅरासिटामॉल नावाचं जेनरिक नाव. तर पॅरासिटामॉलचा मूळ फॉर्म्युला खूप मोठा असतो, काही ॲसिटाईल पॅराफिनॉल आपण लोक असेल तर लांबचं नाव ते अर्थातच लोकांच्या लक्षात राहणार नाही, म्हणून एक इंटरनॅशनल कमिटी बनते, इंटरनॅशनल नॉन प्रॉपरायटी कमिटी. ती त्याचं एक वेगळं नाव देते, त्याला ते पॅरासिटामॉल हे त्याचं एका अर्थाने बारसं करते. तर अशी जी नावं आहेत ती सगळी आमच्या वैद्यकीय टेक्स्टबुकमध्ये लिहिलेली असतात. जागतिक आरोग्य संघटनेचं जे काही सगळं लिटरेचर असतं, जे वैज्ञानिक लिटरेचर असतं, सगळे जे मेडिकल पेपर्स असतात, जे काही वैज्ञानिक साहित्य असतं ते सगळं 90% 100% हे जेनरिक नावानेच केलेलं असतं. आता मी MBBS जेव्हा झालो तेव्हा मला एकही ब्रँड नेम माहीत नव्हतं, म्हणजे आमचं सगळं शिक्षण जेनरिक नावाने झालेलं असतं. आणि जेव्हा आम्ही डॉक्टर होऊन बाहेर पडलो आणि काय इंटर्नशिप प्रॅक्टिस करायला लागलो तेव्हा त्या टाळामध्ये पोपट येऊन आम्हाला हे कसं छान आहे कसं, तेव्हा आम्हाला पहिल्यांदा ब्रँड नेम कळायला लागलं. तर आम्हाला ब्रँड नेमचा मुद्दा सुद्धा माहिती त्या काळात, आता कदाचित जास्त लवकर कळतं. त्यामुळे ब्रँड नेम म्हणजे आपण जर जेनरिक नेम हा राजमार्ग आहे आणि हा जो आहे ब्रँड नेम हा म्हणजे साईड मार्ग आणि तो फार भागडा करतो. आता याचा जस्टिफिकेशन काय, जी कंपनी शोध लावते त्या कंपनीचं म्हणणं असं की माझ्या कंपनीचा काहीतरी इम्प्रिंट असतो आणि म्हणून आता हे पॅरासिटामॉल म्हणतो, पॅरासिटामॉल डोकेदुखीला आपण क्रोसिन वगैरे घेतो, क्रोसिन हे ब्रँड नेम झालं, पॅरासिटामॉल हे जेनरिक नाव झालं. आणि मग जेनरिक नावाचं पॅरासिटामॉल जे औषध आहे ते तुम्हाला क्रोसिन, मेटॅसिन, कॅल्पॉल, आता काय नवीन निघाले हे सगळे 4-5 जे तुम्हाला ब्रँड ते सगळ्याच्यामध्ये मिनिमम पॅरासिटामॉल. आता ती मूळ जी कंपनी होती ती म्हणजे की आमच्या काहीतरी म्हणून त्यांनी त्याला काहीतरी टायलेनॉल नाव, अमेरिकेमध्ये पॅरासिटामॉल औषध टायलेनॉल नाव, काय ते नाही आपलं जसं आपण आपल्या मुलाला काहीतरी नाव देतो तसं त्याचं नाव ठेवतो आणि त्याच्यावर मोनोपोली असते 20 वर्ष, 14 वर्ष, 15 वर्ष. टायलेनॉल या नावानं कोणीही ते औषध विकू शकत नाही. आणि अमेरिकेत तर फारच 15-20 वर्ष पेटंट पिरियड त्यामध्ये असतो, काहीच नसतो, कुठलीच कंपनी नसतो. मग एकदा पेटंट पिरियड संपला म्हणजे ज्यांना अमेरिकेत जगभर सुद्धा त्यांना पूर्णपणे त्याच्यावर मक्तेदारी दिलेली असते की तुम्हीच विका, याच नाव विका. तुम्ही जर त्यांना दुसऱ्या कोणाला वापरायला दिलं टायलेनॉल नावाचं तर परवानगी तुम्ही रॉयल्टी बिल करा, अशी जी मक्तेदारी असते ती मक्तेदारी 15 वर्षांनी संपते. आणि त्याच्यानंतर मग कुठलीही कंपनी जगातली ते औषध पॅरासिटामॉल हे औषध वेगळ्या नावाखाली किंवा जेनरिक नावाने विकू शकते, तयार करू शकते आणि विकू शकते. तर आणि मग काय करतात, एकदा का तुमचं पेटंट पिरियड संपला की 5, 25, 50, 100 कंपन्या वेगवेगळ्या नावाने ते औषध विकायला सुरुवात करतात. आणि प्रत्येक कंपनी माझं औषध कसं म्हणजे क्रोसिनच कशी चांगली आहे, कोण म्हणतं टायलेनॉल काय तुमचं डोलच कशी चांगली आहे, कोण म्हणतं कॅल्पोलच कशी चांगली आहे, सगळं खरं मुळात पॅरासिटामॉल. आणि ते पॅरासिटामॉल जे औषध तयार करणारी जी कंपनी असते ती खरं बऱ्याच वेळा औषध कंपनी नसतेच, त्या केमिकल कंपनी असतात. म्हणजे खरं तुम्ही जे काही औषध घेता ती ज्या कंपन्या करतात ती बऱ्याचशा कंपन्या औषध कंपन्या म्हणून माहीतच नाही, त्या सगळ्या केमिकल कंपन्या असतात. आणि त्या लोकांचा सगळे ते केमिस्ट म्हणजे काय म्हणतात इंजिनियर्स आणि केमिस्ट लोक असतात, त्यांचा आरोग्य विज्ञानाशी काही संबंध नसतो. त्यांच्या दृष्टीने एखादं दुसरं केमिकल आपण कुठलं तयार करू तसं हे एक सहजीव आहे, चॅलेंजिंग असतं. म्हणजे त्यांचं आरोग्य विज्ञानाशी काय सध्या केमिस्ट जर इंजिनियर्स असं ते तयार करतात. आणि त्या ज्या कंपन्या वेगळ्या आहेत म्हणजे आपण ज्यांना औषध कंपन्या म्हणतो त्या स्वतः ॲक्च्युली ती पावडर तयार करत नाही. मग काय करतात त्या की त्या ज्या केमिकल कंपन्यांनी किंवा जे अगदी फार मोठी जर असतात अशा काही मोठ्या कंपन्या आहेत की ज्या मूळ औषध सुद्धा आहेत, पण भारतामध्ये अगदी हातावरच्या बोटावर मोजणाऱ्या अशा कंपन्या आहेत की ज्या आपण फार मोठ्या फार्मा कंपन्या म्हणून ओळखतो औषध कंपनी, पण
त्यातले बरेचसे लोक स्वतः काय औषध करत नाही, काय हरकत नाही. आणि मग ते काय करतात, पावडरच्या गोळ्या करतात. म्हणजे जे काही औषध येतं पावडर आहे, केमिकल कधी कधी लिक्विड स्वरूपात येतं, कधी कधी टॅबलेट पावडर स्वरूपात येतं. तर पावडरच्या गोळ्या त्यांना फॉर्म्युलेशन इंडस्ट्री म्हणतात. फॉर्म्युलेशन म्हणजे पावडरच्या गोळ्या करतात किंवा काय त्याचे कॅप्सूल करतात, ड्रॉप्स करतात, इंजेक्शन करतात. तर मूळ केमिकल जे असतं त्याला एक रूप देतात आणि ह्याला म्हणतात फॉर्म्युलेशन इंडस्ट्री. आणि भारतातली 90% इंडस्ट्री ही फॉर्म्युलेशन इंडस्ट्री, असं हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे जे मूळ नाव असतं त्या मूळ नावानेच खरं म्हणजे औषधं मिळायला पाहिजे. जेव्हा मोनोपॉली संपते तेव्हा सगळ्या कंपन्यांनी पॅरासिटामॉल म्हणजे खरं सरकारने असा कायदा केला पाहिजे. आमची मागणी अशी की सर काय अमेरिकेची कंपनी, कुठली ब्रिटिश कंपनी त्यांनी काहीतरी नवीन कॅन्सरवर औषध शोधलं, तर त्यांचा कायदा आपण मान्यच करावा ना. तुम्ही त्यांनी काहीतरी औषध केलं, त्यांना काहीतरी ब्रँड नेम मिळाला, ते त्याची पेटंटची मुदत संपली की जे काही औषध उपलब्ध होईल ते भारतामध्ये तुम्हाला जनरिक नावानेच विकता येईल. असं कायदा करायला काय आवडतं? तुम्ही कंसात तुमचं नाव घाला ना, काय ॲलोबिक घाला, सुपला घाला, रेड्डी घाला, गाडगे घाला, काय तुम्हाला घालायचं ते घाला, तुमची कंपनी. म्हणजे आपण असं म्हणतो की तुमची ओळख मिळतो. पण असं नाही चालणार की कारण आणि हे सगळं करायला हेतू आपला काय की पेशंट बिचारा त्यातला जो त्याचा सफरर किंवा जो त्याचा मुख्य त्यातला नायक असतो तो अज्ञानी असतो, हतबल असतो. म्हणजे त्याला वाटतं त्याला कशाला तुम्ही मिस्टिफिकेशन कशाला. मुळात मेडिसिन हे सगळे विषय थोडेसे आपल्या रोजच्या व्यवहाराच्या पलीकडचेच आहे. त्यात मुळात काहीतरी थोडासा प्रश्न असतो. तर त्यात मी आणखी त्याला आता पॅरासिटामॉलच्या असे 50-100 ब्रँड भारतामध्ये आणि ते डॉक्टरला वेगळ्या नावाने पण त्या कंपन्यांचे जे असे टायवर त्या डॉक्टरला भेट, मग त्याला डील कर, त्याला सांग तुम्ही हे औषध द्या आमच्या ब्रँडचं, ते घेतलं की तुम्हाला 8% कट देऊ, तुम्हाला गाडी देऊ, तुम्हाला पेट्रोल देऊ, तुम्हाला इकडे देऊ, अक्षरशः असलं. त्याच्यामुळे मग डॉक्टर असं करत राहतात. हे बंद व्हायला आहे. आणि त्याच्यामुळे होतं काय की जे मूळ औषध आहे ते त्याच्या आता हे सगळं जो प्रचार डॉक्टरने करावा लागतो, डॉक्टरांना पैसे करावे लागतात, जाहिरातबाजी करावी लागते, त्याच्यामध्ये प्रचंड खर्च आहे. आणि एवढा सगळा खर्च केल्यानंतर तेवढा प्रॉफिटही मिळालं पेशंटच्या अपेक्षा असते. त्याच्यामुळे त्याच्यावर त्या ओवाच्या सर्व प्रॉफिट होतं. पण एकदा का तुमचं ब्रँड त्या कोसिन नावाचा ब्रँड तुमच्या डोक्यामध्ये शिरला डॉक्टरांच्या, आता कॉमन मेंबर तुम्हाला कोसिन सारखं काय तुम्हाला परिचयच आहे. तर समजा ऑगमेंटिन नावाचं अमोक्सिसिलिन नावाचं औषध ब्रँड, एकदा का तो ऑगमेंटिन डॉक्टरांच्या मनामध्ये शिरलं की हजारो डॉक्टर रोज लाखो प्रिस्क्रिप्शन ऑगमेंटिन या नावाने. ते त्यातलं मूळ औषध काय ते पेशंटला कळत नाही. सोपं असतं, ठीक आहे, पण हा मुद्दा लक्षात आला ना की जे मूळ जनरिक नाव आहे ते मुद्दामून सोपं करण्यासाठी इंटरनॅशनल कंपनीने ते मूळ केमिकल नावाचं सोपं नाव करून दिलं. ते तुम्ही बाजूला ठेवता आणि तुमच्या कंपनीचा शिक्का मारण्यासाठी त्याला ब्रँड नेम. आमचं म्हणणं काय आहे की मूळ कंपनी तुमचं जनरिक नाव तसंच ठेवा, कंसर्ट कंपनीचं नाव आणि घाला, सुटला घाला, म्हटलं पण काय दिसतं ते घाला. आणि मग ज्या कंपनीला असं वाटेल की काय या कंपनीचं औषध अधिक चांगलं असतं तरी घ्या म्हणा, पण ज्याला आपण मिस्टिफिकेशन म्हणतो ते बंद होईल. हे आम्हाला असं वाटतं की औषध आपण नेमकं काय घेतो ते पेशंटला कळेल. आणि एवढं नाही लगेच काय सगळं तुम्हाला कळणार अशातला भाग तुम्हाला म्हणजे मेटफॉर्मिन घ्या, तुम्हाला काय कळणार आहे. पण निदान ते मेटफॉर्मिन मूळ काय त्या औषधं नाव तुम्ही शोधू शकता, काय गुगलवर जाता इकडे जाता काय ते शोधू शकता. तर हे आणि त्याच्यामुळे काय पहिलं काय ते मूळ जे पॅरासिटामॉल औषध आहे ते तुम्ही ब्रँड नेमच्या नावाने विकता. त्याच्यासाठी जर मार्केटिंगचा सगळा खर्च येईल आणि एवढं सगळं त्याला सजवल्यानंतर आणि प्रॉफिटची अपेक्षा असते, त्याच्यामुळे ते खूप हे सगळं बंद व्हायला. आणि ते जर तुम्ही बंद केलं तर औषधाची किमती खाडकत खाली. त्याचं साधं उदाहरण म्हणजे जनौषधी दुकान. भारतामध्ये फक्त आणि फक्त जनौषधी दुकानामध्येच औषध मूळ नावाने मिळतं. जे कुठलं औषध त्याला ब्रँड नेम म्हणजे ठेवायला बघा, आता काही लोक चोरी करत असतील ठेवत असतील, परंतु जनरली जनौषधी दुकानामध्ये पण त्यांना सरकार सबसिडी देते. 1-2 लाख रुपयाचं ते फर्निचर घेण्यासाठी, कॉम्प्युटर घेण्यासाठी वगैरे देतात. आणि सरकार सप्लाय सुद्धा देते. तो जो सप्लाय जे काही म्हणजे जे कंपन्या सप्लाय करतात ते पहिल्यांदा ह्याच्या होत्या सरकारी कंपन्या होत्या, त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. त्याच्यामध्ये क्वालिटीचा ॲश्युरन्स त्याच्याकडे होता. आता आणि हे तुम्ही लक्षात घ्या, जनौषधी ही योजना
ती 2008 साली मनमोहन सिंग सरकारने आणली. मला जर असं वाटलं की मोदी सरकारने केलं तर खोटं आहे आणि खोट्या गोष्टी ते खोटी गोष्टी. तर पण नाही म्हणजे हा राजकीय मुद्दा आहे की ते काय त्याने अर्धवट काहीतरी केलं, त्याला नीट काही केलंच नाही. म्हणजे हे सगळं जे काँग्रेसच्या सरकारचं हे होतं की काहीतरी अर्धवट करायचं, ते मराठा ठेवायचं, नीट करायचं नाही, त्याची हात मारायचा पोलीस होता, हा सगळा कारभार चालू होता. पण निदान त्याने पहिल्या वर्षी सुरू केलं आणि ही सगळ्या आमच्यासारख्या वेगळ्या प्रकारच्या लोकांच्या मागण्या होत्या. इंटरनॅशनल प्रेशर सुद्धा होतं सायंटिस्ट लेवलचं की अरे एवढी सगळी औषधं तुम्ही एवढं ब्रँडेड कशाला विकता. आणि म्हणून ते 2008 साली जनऔषधी केंद्र निघाली. पण ती संख्येने फार कमी होती, त्याच्यामध्ये सप्लाय नीट नव्हता, असं कोणाला माहीत नव्हतं, त्याच्यामुळे त्याचा काही सेल फारसा वाढला नाही. मग या लोकांनी काय केलं, 14 साली आल्यानंतर 14-15-1 वर्षामध्ये त्याला भाजपा काय झालं, भारतीय जनऔषधी परियोजना असं भाजपाशी जुळेल असं तरी त्याला नाव दिलं. योजना तीच, तर काय फरक केला नाही. फक्त त्यांनी काय केलं की फक्त सरकारी कंपन्यांच्या काही माल पुरवायच्या, त्याच्याऐवजी खाजगी कंपन्यांना माल पुरवायला परवानगी दिली. म्हणजे जास्त ब्रॉड केलं. पण खरं सांगू का, प्रत्यक्ष आज जनौषधी औषधं केंद्र जी आहेत ना, ती अशी कधी 15-20 हजार असणार. त्याचा जर आकडा तुम्ही बघितला, त्यांची वेबसाईट आहे, तर तो काही 15-20 हजारच्या पुढे जात नाही. आणि भारतामध्ये साधारणतः 6 लाख केमिस्ट शॉप्स खाजगी. तर 6 लाख केमिस्ट शॉप कुठे आणि त्या 10-15 हजार जनौषधी दुकानं. तर जनौषधी दुकानामध्ये एकंदर जो काही औषध विकलं जातं ते टोटल औषधांच्या 1% फक्त आहे. जाहिरात खूप करतात, परंतु हे लक्षात घे की जनौषधी योजना ही चांगली आहे, मुळात ते औषधं मिळतात आणि त्यांना त्याच्यात त्यांनी प्राईस कंट्रोल टाकले सरकार. हे 2 गोष्टी नियमत होते. जनौषधी दुकानामध्ये जे औषध विकलं जातं त्याची किंमत सरकार ठरवतं आणि त्यात त्यांनी रिजनेबल प्रॉफिट दिलं जातं. म्हणजे ज्या औषध कंपन्यांमध्ये ते विकत घेतात त्याच्यामध्ये काय होतं की त्या औषध कंपनी एकदम बल्कमध्ये सरकारला विकतात. एकच टेंडर मागवतात, त्याच्यामध्ये सरकारला एक, मला जर कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर मला एकदम मोठा धंदा मिळतो. पण छोट्या कंपन्यांमध्ये उतरतो, पण ते प्रॉफिट फार नाही आहे. ते मोठ्या कंपन्यांना उतरत नाही आणि छोट्या कंपन्या उतरतात. छोट्या कंपन्यांचा माल पारखूनच सरकार घेते, त्यांना ते टेस्ट सगळ्या कंडक्ट केलेले असतात आणि त्याच्यामुळे तो माल छोट्या कंपन्या या रिलेटिव्हली स्वस्तात करण्याची खूप कमी असते, त्यांचा मार्केटिंगचा खर्च कमी असतो आणि मुळामध्ये मूळ औषध दुसऱ्याच कंपनीने केलेलं असतं. मी हे लक्षात ठेवा की 80% काम ही फार्मा कंपन्या करत नाही. फार्मा कंपन्या फक्त 20% काम. मग ते छोट्या करत किंवा मोठ्या करत काय फारसा फरक पडत नाही. त्याच्यामुळे जनौषधी दुकानामध्ये तुम्ही जर बघितलं त्याच्यामध्ये मिळणारे जे औषध आणि फेमस ब्रँड त्याच्यामध्ये तुम्ही ॲक्च्युली माझ्या त्या लेखात कम्पेअर केले तर ते असं दुप्पट ते 10पट फरक पडतो. 10पट तुम्ही जे एखादं औषध जनौषधी दुकानात घ्या त्याच्या 10पट किमतीला त्यातले काही ब्रँड्स करत असतात. इतका फरक आहे. फक्त काय की ते दुकानं कमी आहेत, की कुठे आहे त्याला बराच माहीत नसतं, त्याच्यामध्ये सप्लाय असतो तशातला भाग नाही आहे, असं सगळं त्याच्यामुळे घोटाळा असल्यामुळे त्या मनाने जनौषधी दुकानं काही फारशी पॉप्युलर म्हणजे फारशी पसरलेली नाही आहे. पण आपल्यापैकी ज्यांना कोणाला जनौषधी दुकानात जाणं शक्य असेल तरी जरूर जनौषधी दुकानामध्ये जा. आता प्रत्येक दुकानदार वेगळा असतो, त्याचा काय अनुभव मला माहिती नाही लोकांचा काय असतो, पण तो सुधारणा आपल्याकडे दबाव टाकायला वाटतो. जनौषधी केंद्र जस्ट टू शो की किती ब्रँडिंगमुळे केवढा मोठा भयंकर फरक पडतो. ते सगळ्या जे जनौषधी दुकानामध्ये जे होतं जे सरकार चांगला सप्लायचा इन्शुअर करतं, उत्पादन छोट्या मोठ्या कंपन्या करतात आणि रिजनेबल रेट ऑफ प्रॉफिट त्यांना देतो, कारण कुठल्याही दुकानदार ते धंदाच करणार नाही आणि तरीसुद्धा त्या औषधं त्यामध्ये स्वस्त होतात. आता मुळातच काही औषधं महाग असतात, त्याचा खर्च असतो, आपण गोष्ट वेगळी. हा एक आपल्याला लक्षात येतो. त्यामुळे जेनेरिक औषधं हाच राजमार्ग आहे. ब्रँड नेम हा त्यातून काढलेला हा चुकीचा मार्ग आहे, तो बंद व्हायला पाहिजे. हे आपली पहिल्यापासून जगात कुठेच ते मान्य झालेली नाही, पण हे आपली चुकीचं. कारण विज्ञान एक सांगतं आणि व्यवहारानुसार केले जातं, तर त्यात काय खोटं बिटं होणार ते प्लीज तुम्ही लक्षात. दुसरा काय त्यामध्ये दोष आहे की औषधांच्या किमतीवर काहीच नियंत्रणच नाही. जनौषधी दुकानं सोडून द्या, पण बाकी सगळी जी बाहेरची जी औषधं आहेत त्याच्यावर सरकारचं काहीच नियंत्रण नाही. आता नियंत्रण म्हटलं की आपण जर सरकारी नियंत्रण मुळात कसं आहे माहिती का की ज्या जीवनावश्यक गोष्टी असतात, आता पाणी आहे, वीज आहे, जीवनावश्यक आहे की खाजगी कंपन्या सरकारला तिथं सरकार बरोबर तर त्याच्यावर कंट्रोल आहे की किंमत ठरली ते म्हणजे रिक्षाचं भाडं सुद्धा तुमच्या त्या कॉस्टवर अवलंबून असतं. रिक्षाचं भाडं सरकार ठरवतं, तर त्यांचं असतं किंवा पाण्याचं असतं, विजेचं बिल असतं.
म्हणजे ज्या गोष्टी माणसाच्या जीवनाला आवश्यक आहे त्याला रिझनेबल आपण असं म्हणतो की कंपनीने प्रॉफिट घेऊन मग इकॉनॉमी चालणार नाही. तर रिझनेबल प्रॉफिट घेऊन त्यांनी औषधं तयार विकावी, त्याच्याबद्दल आपल्याला काही भांडण नाही. पण त्याला रिझनेबल प्रॉफिट पाहिजे. कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, दोन महत्त्वाचे कारण. एक म्हणजे ते जीवनावश्यक आहे आणि नंबर 2 असा हा एकच फक्त प्रॉडक्ट असा आहे की ज्याच्यामध्ये घेणारा माणूस हतबल असतो, त्याला त्यातलं काही कळत नाही. दोन गोष्टी आपल्याला स्वतः कॉम्प्युटरमध्ये काय नुसतं अज्ञानाचा भाग नाही. खरं आहे म्हणजे ते चष्मा विकत घ्यायला करतो, मला चष्म्यातलं काय कळतं, मला दिसतं की एवढंच कळतं, टेक्निकल त्यातलं काहीच कळतं. त्याच्यामुळे अज्ञानाचा भाग जो आहे तो सगळीकडे कॉमन आहे. पण इतर बाबतीमध्ये कसं असतं, मी ठरवू शकतो की मला असं नाही परवडणार, मला आता हे काहीतरी बॅग ही असू नको, जरा हे पाहिजे काहीतरी. मग तुम्ही काही पांघरून की स्वेटर घ्यायला गेलो तर हा नको तो, मी मला परवडत नाही किंवा मी नंतर केव्हा तरी, म्हणजे मला हे परवडत नाही, मला आता नको किंवा मी नंतर घेऊ. हे दोन गोष्टी जास्त औषधाबद्दल लागू नसतात. जेव्हा तुम्ही औषध घेता तेव्हा तुम्हाला ते औषध घ्यावंच लागतं, अशी परिस्थिती असते. आपल्याला पेन असतं, डिस्ट्रेस असतो, जीवाची भीती असते. त्याच्यामुळे ते तुम्हाला कन्झ्युमर रेजिस्टन्स 0 होतो. सगळे जे मार्केट इकॉनॉमी शिकवतात, इकॉनॉमिक्समध्ये शिकवतात, ते सगळं कन्झ्युमर रेजिस्टन्स अमुक कॉम्पिटिशन बरोबर असतात. त्याचे कन्झ्युमेशन काहीच नाही. दोन कारणासाठी नसतो की दुसरा मार्ग नसतो आणि पोस्टपोन करता येईल, पुढे ढकलता येईल. आता ह्या महिन्यात नाही परवडत तर पुढच्या महिन्यात किंवा असं औषधं उपयोग करता येतं, पुढच्या महिन्यात राहायचं तुम्हाला. त्याच्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे खूप म्हणजे आज आपण काय बेसिक येऊ सांगतात त्या नवीन काही नाही, तर खूप वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारचे तज्ज्ञ लोक कार्यकर्ते सगळं मांडत आले की औषधावर प्राईस कंट्रोल आहे. शेवटी 1900 साली सरकारने टाकला होता ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर. पण त्या औषध कंपनी त्याच्यावर इतकं गदारोळ मागवला, इतकं खोटे खोटे लेख लिहिले, दबाव टाकला, ते शेवटी सरकारने टप्प्याटप्प्याने मागवलं. मग आम्ही आमच्याकडे काही लोक त्याच्यात गेलो, सुप्रीम कोर्टात परत गेलो. म्हणजे दुसऱ्या एक पेशंट होता, आम्ही सुद्धा आमचे ऑल इंडिया ड्रग ॲक्शन नेटवर्क नावाचा ग्रुप आहे. अगदी 100% व्हॉलेंटरी, आम्हाला ना पैसे ना काही ना, आम्हाला 25 आणि एकत्र आणि आम्हाला असं फुकटात चांगले वकील मिळाले तर आम्ही ती केस टाकली. पण त्याचा अजूनही 100% निकाल लागले. 2003ची केस. आम्ही सतत आमचे वकीलसारखे सर माय लॉर्डशिप केव्हा करणार, तर शेवटी 93 सालची केस शेवटी 2010 साली जेव्हा असं सुप्रीम कोर्टानं फटकारलं, सुप्रीम कोर्ट फटकारतो वगैरे बातम्या ऐकतो, तेव्हा तुम्ही काय चालले काहीतरी निर्णय घ्या. आणि त्यांनी सरकारने खूप कमी लॉर्डशिप आमचं अंडर कन्सिडरेशन, आम्ही ॲक्टिव्ह विचार करतो असं काहीतरी सांगितलं. शेवटी त्यांनी म्हटलं आता तुम्ही घ्या, तर मी ऑर्डर करा. मग हे म्हटलं त्यांनी 2013 साली ऑर्डर काढली आणि ती इतकी फुसकी काढली की त्याचा काहीही उपयोग झाला नाही. 10% औषधं सुद्धा प्राईस कंट्रोल झाली नाही. आणि आता एकंदर मार्केटमध्ये जी काही औषधं आहेत त्यातली 5% औषध, 5-10% औषध सुद्धा कंट्रोलमध्ये. मग जे काही प्राईस कंट्रोलमध्ये आहे तो त्याचा फॉर्म्युला इतका, मी सांगत बसत नाही, टाकलेली खूप आहे, तो फॉर्म्युला इतका बंडल आहे त्याचा, म्हणजे उत्पादन खर्च काही संबंध. मार्केटमध्ये टॉप मोस्ट ब्रँड असतात ते 10, त्यांची सरासरी काढायची आणि जी सरासरी ती प्राईस कंट्रोल म्हणते. त्याला काय उत्पादन खर्च जोडलं पाहिजे. तेच नाही. आज थोडक्यात मुद्दा काय की आज औषधावर कुठलाही प्राईस कंट्रोल नाही आहे. पेशंट बिचारा हतबल आहे, तो दुसऱ्यावर अवलंबून आहे, याचा गैरफायदा घेऊन वाटते तर कंट्रोल आहे आणि म्हणून ते आपल्याला परवडतं. आणि हा सुद्धा करणं रिलेटिव्हली सोपं आहे की सरकारने असं ठरवलं, जसं ते 1900 जरी ठरवलं होतं, खाडकन किमती खाली आल्या तात्पुरत्या आणि यांनी खूप कावकाव केली. तर त्याला काय अर्थ नाही, खोटं बोलतात. म्हणजे आम्हाला संशोधन करावं लागतं, आम्ही असं करतो. भारतातल्या कुठल्याही, तुम्हाला गंमत सांगतो, गंमत म्हणायच्या प्रायव्हेट सांगतो की गेल्या 75 वर्षामध्ये कुठल्याही भारतीय कंपनीने एकही नवीन औषध शोधलं नाही. एकही नवीन इनोव्हेशन झालं कोणी नाही. सगळं हे युरोप आहे, तिथे सुद्धा सगळा सरकारचा पैसा. अमेरिकेमध्ये जो काही संशोधन होतो त्यातलं 90% खर्च सुरुवातीचा जो असतो बेसिक रिसर्च, तो सगळ्या सरकारी क्षेत्रामध्ये होतो, कॅशनेसमध्ये होतो. मग हे लोक जसं ते फळ पिकायला आल्यानंतर त्याच्यावर आणि पैसे लावतात सरकार, त्या शेवटच्या क्लिनिकल ट्रायल्स सुरू करतात. पण त्याच्यामुळे म्हणजे खाजगी कंपन्या काहीतरी फार मोठा शोध लावतात आणि फार मोठा रिसर्च करतात आणि त्याच्यामुळे जर एवढा मोठा खर्च येतो. ते भारतामध्ये 100% होतो. पण भारतामध्ये एकही औषध कुठल्याच कंपनीने शोध केलं ना, अमेरिकन का पार केलं. त्याच्यामुळे हे जे जस्टिफिकेशन आहे
की कंपन्यांना संशोधन करायचं असतं तर काय ते संशोधन करायचं बरंचसं मार्केटिंग टाईप असतं, तरी किरकोळ संशोधन करत असतं, काय असं नाही. पण ज्याला आपल्याला असं वाटतं की बापरे एवढ्या मोठ्या ट्रायल्स केल्या, एवढं सगळं अभ्यास केला, असं खरं आहे. तुम्ही 50 केमिकलपासून सुरुवात केली तर शेवटी तुम्हाला त्यातलं शेवटपर्यंत पेशंटपर्यंत औषध देण्याची तुमची तयारी आहे. तर असं काही पद्धती भारतामध्ये संशोधन होत नाही. आणि त्याच्यामुळे हे जे तुम्हाला असं सांगितलं जातं की हे सगळं ब्रँड नेमचं कारण काय की आम्ही संशोधनाला पैसे देतो, हे खोटं. दुसरं जे सांगितलं जातं की मग असं ब्रँड नेम बद्दल नावचा मुद्दा सांगताना मुद्दा सांगत राहिला की हे जेनरिक नावाचे औषध हे सबस्टँडर्ड असतं. ते डॉक्टर नसतो, त्यांना ब्रेनवॉश केलेलं असतं, पैसे इनडायरेक्टली डायरेक्टली पैसे चाललेले असतात. त्याच्यामुळे ते पोटासारखं तेच पोट सांगतं, ते पोटासारखं पोट सगळं विज्ञान सांगतं की रिॲलिटीवर काम करतं. तर इतकं ते ब्रेनवॉशिंग इतकं जोरदार चालतं की त्याच्यामुळे डॉक्टरनुसार विज्ञान विसरून शोधतही नाही. आणि त्याच्यामुळे भारतामध्ये एकही स्टडी असं उपलब्ध नाही, एकही स्टडी कंपन्याने केलेला की माझं समजा काय ॲलेंबिकने केलं, सिप्लाने केलं, काय ब्रँड केलं, काय अमेरिकन कंपनी की हा आमचा ब्रँड, या ब्रँडच्या क्वालिटी आम्ही तपासतो आणि हे उरलेले 6 ब्रँड्स त्यांची क्वालिटी तपासतो. किंवा हे जनरिक औषध जनौषधी दुकानात म्हणा, त्या जनौषधी दुकान घेऊन सुद्धा आता 17 वर्ष झाली, ज्यांचे क्वालिटी तपासल्यानंतर ऑब्जेक्टिव्हली आमच्या क्वालिटी आधीच चांगली निघाली, हे सबस्टँडर्ड असं जे डॉक्टर लोक सांगतात. पण त्यांना ते पोपट टायवाले पोपट जे सांगतात तेच हे पोपटासारखे बोलतात की त्याची क्वालिटी नसते, त्याचं काही सांगता येत नाही. अरे पण या ॲलेंबिक, सिप्ला, रेड्डी यांची तरी क्वालिटी कशाच्या आधार तुम्ही म्हणता? आमचा अनुभव आहे आणि त्यांचे अनुभव घेऊन बघा. त्यामुळे हे जे चालतं की डॉक्टरने सांगितलं, डॉक्टरांचा विश्वास नाही आणि त्यांचा अनुभव असा असेल, हे याला काही वैज्ञानिक पाया नाही. आता असं सुद्धा खरं आहे की जे चिल्ली पिल्ली कंपनी असतात ते काही ग्रेट नाही आहे, म्हणजे ते काही मला काही छोट्या कंपन्या फार साधन सुचले पाडणाऱ्या फार चांगल्या आहेत असं होतं काही गाव आहे, सगळे पैशाचेच चालवलेले. पण असं काही खास तुम्हाला एव्हिडन्सच नाही की ह्या ज्या म्हणजे ज्यांचं काही नाव पत्ता उपलब्ध आहे, त्यांच्याकडे कुठे रजिस्ट्रेशन आहे, अशा कंपनीने तयार केलेला माल हा मोठ्या कंपनीने केलेल्या मालापेक्षा डिस्टिंक्टली खराब असतो. असं कुठे एखाद दुसरं संशोधन पण आहे नाही असं नाही. तुम्ही गेला की लगेच ते कुटावले तुम्हाला तो 2 स्टडी दिलं, पण तेवढे स्टडी दिले, बाकी काही स्टडी उपलब्ध नाही. आणि उलट आता एका डॉक्टरने लोकांकडून क्राऊड फंडिंग गोळा करून पैसे गोळा करून एक रिसर्च स्टडी 2 महिन्यापूर्वी केली. डॉक्टर फिलिप म्हणून तो महात्मा म्हणतात, तज्ञ डॉक्टर. तर त्यांनी काय नाही जनौषधी दुकानातले काही ठराविक 15 औषधाची यादी केली आणि ती औषधं आणि ब्रँड वेगवेगळ्या ब्रँड निवडले, त्या ब्रँडची औषधं याचं सॅम्पल घेतले रँडमली आणि त्याचे टेस्टिंग केले आणि त्यांचं असं आढळलं की काहीही क्वालिटीमध्ये फरक पडलेला नाही, त्याचे काही स्टँडर्ड पॅरामीटर्स असतात. त्यामुळे असं नाही होणार की एखाद्या छोट्या कंपनीचा ब्रँड चांगला निघाला नाही, कारण असं नाही मी म्हणत की असं, पण असं काही फार मोठ्या प्रमाणात होतं असं त्याला. अर्थात कुठल्याही धंद्यामध्ये असे काही फ्रॉड्युलंट लोक असतात, तसं ह्या धंद्यात सुद्धा फ्रॉड्युलंट आहे. म्हणजे पावडरच्या औषधाची पावडरच घेतात, पावडर, पण त्याचं प्रमाण आहे का ते प्लीज लक्षात घ्या. आणि दुसरं आमचं म्हणणं त्याच्यामध्ये असं असतं की तुम्ही जर भारतामध्ये लाखो डॉक्टर्स, 10 लाख डॉक्टर्स एवढं सगळे औषध देतात, निम्मे आधी डॉक्टर BMS BHMS भारतातले, आणि ते सगळे 90% लोक ॲलोपॅथीचे औषध घेऊन देतात. त्यांना खरं त्यातलं काही भाषा कळत नाही, स्पष्ट होतं. काहीतरी तुला ऐकून एखादा डॉक्टर त्यांना गेले 6 महिने काम केलं की नाही त्याला काय ऐकू नाही. पण त्यांचं सुद्धा एवढं सगळं, पण त्याच्यामध्ये आपल्याला ट्रीटमेंट फेल्युअरचं काय रिपोर्ट येते. असं असतं ना की सगळी औषधं छोट्या कंपन्यांची किंवा नॉट सो वेल नोन कंपन्यांची, आणि गेल्या 10 वर्षामध्ये काय झालं, केमिस्ट लोक स्वतःच्या प्रॉफिटसाठी तुम्हाला जनरिक औषधं देऊ करतात. आणि आपण सुद्धा म्हणतो ठीक आहे घेऊन तर बघू, घेऊन पण मला लक्षात येतं बऱ्याच लोकांना काय फारसा फरक पडत नाही. आपल्या तब्येत सगळं ठीक आहे, शुगर बिगर सगळे तपासलं ठीक आहे, मुलं स्वस्त घेतात. तर ही सगळी जी औषधं बाजारामध्ये मिळतात त्याच्याबद्दल काही स्टडी बिडी झाला आमचा कोणी केला आहे, कारण ते मुळामध्ये सगळे एकाच मूळ कंपनीकडून केले. प्लीज लक्षात घ्या, सगळेजण एका मोठ्या केमिकल कंपनीकडून पॅरासिटामॉल पावडर घेतात, सगळे लोक ते पावडरची गोळी. आता पावडरची गोळी करणे सुद्धा सायन्स आहे, त्यात तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये. आता मी स्वतः आमच्या लोकॉस LOC नावाचं संस्था आहे आमची, आमचं स्वतःची कारखाना आहे आणि आमचा स्वतःचा एक मित्रच केमिस्ट जो आहे तो अगदी त्याने अतिशय हे लावून सगळ्या औषधांचं ओरिजिनली
म्हणजे पावडरची गोळी कशी करायची तर तंत्र असतं ते शिकवतात केमिस्ट्री तुमच्या त्या फार्मसीच्या कोर्समध्ये. पण बऱ्याच लोकांना एवढं अवगत नसतं, त्याला थोडं अभ्यास कष्ट प्रयोग असं तसं तर सगळं त्यांनी स्वतः आमच्या एका मित्राने आमच्या पैसे कोणाचे पैसे न घेता आम्ही आमच्या पैशाचे सगळं प्रयोग करून केले आणि उत्तम क्वालिटीची औषधं आम्ही तयार करतो. पण आमचा मूळ हेतूच मुळे की जे आम्ही विकतो औषधं ती फक्त नॉन प्रॉफिट हॉस्पिटल, आमचा रेट इतका कमी आहे आणि मार्जिन कमी आहे की आम्ही त्याच्यावर MRP टाकूनच विकतो आणि त्याच्यामध्ये आमच्यासाठी मी 10-20% प्रॉफिट. म्हणजे सगळं करून सुद्धा आमची औषधं खूप स्वस्त आहे आणि त्याची उत्तम क्वालिटीची औषधं आता आमची 30 वर्ष आणि आम्ही ते नॉन प्रॉफिट हॉस्पिटल्समध्ये एकदम खात्रीवर सुद्धा विकतो. पण सांगायचा मुद्दा असा की म्हणजे आम्ही अगदी ऑथेंटिकली तुम्हाला सांगू शकतो की औषधांची क्वालिटी मेंटेन करणं हे फार मोठं पैशाचं काम आहे, प्रामाणिकपणे करतं. आणि एक आपल्याला दिसतं की बरेचसे कारखाने तुम्ही जर बघितले औषधांचे त्याच्यामध्ये जे ॲक्च्युली ते त्याच्यावर जो काम करतो जी टीम असते त्यांना हेराफेरी करण्यात काही रस नसतो. मी आता समजा यांनी केमिस्ट म्हणून नोकरी केली तर यांना काय इंटरेस्ट आहे, मालकाने सांगितलं त्याच्यामध्ये असं घाल तसं घाल खडूची ऑर्डर घालतो तो घालतात, नाहीतर त्याला काय इंटरेस्ट असतो. कारण अदरवाईज मार्जिन सुद्धा खूप असतं हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे हेराफेरी न करता तुमचा माल खपण्याचं मार्जिन खूप असतं आणि ॲक्च्युली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन तुम्हाला पडणे याच्यामध्ये 5 पट 10 पट पडतो एवढं मोठं प्रॉब्लेम. त्यामुळे हे जे चाललेलं सगळं ब्रँड नेमचं आणि किंमत नाही हे 2 महत्त्वाची कारणं त्याच्यात मांडली. अर्धा मिनिटामध्ये आमची मुद्दा मांडला. तिसरा शेवटचा मुद्दा असा तमिळनाडू मॉडेलबद्दल तमिळनाडू मॉडेलचं शेवटी येतो पण ते सरकारचं आहे. आपण आता मार्केटबद्दल बोलतो पण येऊ शेवटी तर तिसरा मुद्दा जो आहे तो अशास्त्रीय औषध अवैज्ञानिक औषध. काय होतं की म्हणजे आपल्या ज्या जाहिराती येतात त्या तद्दन खोटारड्या असतात. म्हणजे काय विक्स पेपर नंतर काय अमुक सिरप तमुक सिरप त्याच्यामुळे होतं काय माहिती का त्यात एक युजफुल घटक असतो म्हणजे गुण देणारा. आता तुम्ही विक्स पेपरचं हे लावता काय मलम लावता तर त्याच्यामध्ये एक मेन्थॉल नावाचा घटक असतो आणि मेन्थॉलचे तुम्हाला बाजारात पान पाराचं दुकान असतं ना तो इकडून माल घेतो जे मेन्थॉल तुम्हाला मिळतं त्याला काही नाव आहे मराठीमध्ये थंड 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 त्याचे माझ्याकडे आहे ना मी ते माझ्याकडे आणून ठेवले. ते जे क्रिस्टल असतं ना मेन्थॉल ते लोकांना माहीत असेल तर त्याला एक विशिष्ट प्रॉपर्टी असते की ज्याच्यामुळे डिकंजेशन होतं. त्यावेळेस तो जर किंवा जर गरम पाण्यात टाकला श्वास वाफ घेतली तर डिकंजेशन होतं म्हणजे नाक मोकळ्यानं होतं. एवढं एकच गुण त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये मी इतर 6 प्रकारच्या गोष्टी घ्यायला सांगायच्या काही उपयोग युजलेस पण शेवटी तुम्हाला गुण येतो ना आणि माझे प्रचारचा प्रश्न असतो. आता त्या जाहिरातीमध्ये त्या बाई त्या बाळाच्या छातीला ते आणि ते लंगमध्ये काही होतं 1000% खोटं असं काही होऊ शकत नाही. लंगचा काही संबंधच नसतो काहीतरी आपण पण बरं वाटतं तेव्हा तर खरं आहे. कशामुळे तर नाक चोरलं असतं आता वेगळं करतो असं ते हे सगळे जे प्रॉडक्ट्स तुम्हाला बाजारात मिळतात ते आपलं काय फ्लायकोडिंग त्याच्यामुळे होतं काय लक्षात घ्या एक चांगला आवश्यक युजफुल घटक असतो. नाही नुसती तर खडीची वस्तू तुम्हाला गुण झाला नसतं परंतु बाकी काय त्यामध्ये अनावश्यक गोष्टी घालतात त्याच्यामुळे किंमत वाढते. आणि दुसरी जी काही गोष्ट घातलेली असते त्याचा गुण सुद्धा असू शकतो. पण जर एका औषधाने काम होत असेल तर 2-2 औषध कशाला घालली येतात. जसं तुम्हाला क्रोसिन तुमचं डोकं दुखलं तुम्ही क्रोसिनची गोळी घेतली बरोबर. मग आता कॉम्बिफ्लॉम तुम्ही नाव ऐकलं असेल ऐकलं ना कॉम्बिफ्लॉम खूप मोठं तर कॉम्बिफ्लॉममध्ये काय असतं पॅरासिटामॉल म्हणून जे औषध असतं त्याच्यामध्ये आयबुप्रोफेन नावाचं एक वेगळं औषध असतं. दोन्ही खूप चांगली औषध आणि आयबुप्रोफेनचे जास्त वेगळे ॲड पोटा सुद्धा ॲड म्हणजे पोटाला आग पडतो. तर जर तुमचं डोकं साध्या पॅरासिटामॉल भागत असेल किंवा कंबरदुखी होती हे काय तुमचं असणार त्यात आणखी कॉम्बिफ्लॉम ॲड घालून ॲडिशनल काही फायदा होतो. पण टोटल तुम्हाला जे बॉडीमध्ये केमिकल घालायचं आहे त्याला मर्यादा असते ना ते जास्त दिलं तर किडनीवर वाईट पडणार. त्याच्यामुळे असं कॉम्बिनेशन देण्यामध्ये काही सुद्धा योग्य नाही. अनलेस एक वैज्ञानिक कारण समजत असेल की उदाहरणार्थ तुम्हाला सूज आली असेल तर आयबुप्रोफेन नावाचं जे औषध आहे कॉम्बिफ्लॉम त्याची सूज कमी होते पॅरासिटामॉलमध्ये सूज कमी होते. तर नुसतंच जर डोकं दुखतं नुसतंच ताप आला तर
तर तुम्ही पॅरासिटामॉल घेऊ. तुम्हाला सूज कमी करायचा गुण पाहिजे असेल तर कॉम्बिनेशन घ्यायचं. पण मग आयबुप्रोफेन आणि पॅरासिटामॉल दोन वेगळ्या गोळ्या आहेत, एकत्र कशाला दिली? एकत्र दिले म्हणजे गरज नसताना आपल्याकडे आपण पॅरासिटामॉल काम थांबताना आपण कॉम्बिफ्लॉन थांबतो, कारण डॉक्टर लोक सांगतात की आपण कोणतरी सांगतो. तर हे जो प्रकार चालला की एका औषधाने काम होत असताना आपण 4 औषधं कॉम्बिनेशन म्हणून घेतो आणि ते जर कॉम्बिनेशन वाईट असतं तर अजिबात, म्हणजे आमच्या वैज्ञानिक टेक्स्टबुकमध्ये कॉम्बिनेशन मेडिसिन्स काही रिकमेंड केलेली असतात, पण किती? 5% आहे. ते तुम्ही आता जागतिक आरोग्य संघटनेची यादी बघितली, त्यांची स्टँडर्ड यादी असते. आपली सुद्धा नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन नावाची स्टँडर्ड आहे, NLM म्हणतात, नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन. त्याच्यामध्ये काहीतरी 350 औषधं आहेत. त्यातली अगदी 5% औषधच कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन म्हणजे कसं की तुम्हाला रक्त वाढण्यासाठी गोळ्या, आपण जे टॉनिकच्या रक्तवाढीच्या गोळ्या देतात, सिरप देतात, त्याच्यामध्ये नुसतं रक्त म्हणजे आयर्न हे वाटतं रक्त, तर आयर्न बरोबर फोलिक ॲसिड जर तुम्ही ॲड केलं तर ते अधिक चांगलं परिणाम करतं. किंवा तुम्ही कॅल्शियमच्या ज्या गोळ्या घेता त्या कॅल्शियमच्या गोळीमध्ये व्हिटॅमिन डी जर ॲड केलं तर ते जास्त चांगलं ॲब्सॉर्ब होतं आणि जास्त चांगलं इथलं येतं. असं जवळजवळ अशी काहीतरी 5% औषधं आहेत की जे पुस्तकात दिलेली कॉम्बिनेशन रिसर्चच्या आधारे सिद्ध झाली, ती जरूर कॉम्बिनेशन वापरा. पण त्याचं प्रमाण किती आहे? 5 ते 7%. आणि बाजारामध्ये, भारतातल्या बाजारामध्ये 40% मेडिसिनचं कॉम्बिनेशन घेतलं, म्हणजे गरजेच्या 8%. आणि ते सगळे तुमचे पैसे वाया जातात, शिवाय तुम्ही साईड इफेक्ट विकत घेतात आणि पैसे देतात. तर हे अगदी फार चुकीचं आहे. आणि म्हणून ही जी अशास्त्रीय कॉम्बिनेशन्स आहेत त्यावर सगळी बंदी. आमची अगदी साधी मागणी की टेक्स्टबुकमध्ये किंवा एखाद्या तुम्ही कमिटी नेमा की भारतीय परिस्थिती लक्षात घेत असेल तर आणखी 4 कॉम्बिनेशन मेडिसिन ॲड केली. तर जे काही विज्ञान सांगतं त्यांनी जी काही तुम्हाला यादी दिली तीच फक्त कॉम्बिनेशन अलाउ करा, बाकी सगळं बंदी करा. आता इतकं साधन निर्णय नाहीच घेत आणि तुम्ही सांगणार नाही अशा प्रकारचे सगळ्यांना त्याच्या कमिट्या सांगतात. आम्ही पण आम्ही कोर्टात जाऊन त्याच्या डोक्यावर बसतो, पण त्या कोर्टाचा अजून निर्णय लागलेला नाही. MDC बद्दल आमची कोर्टात केस आहे आणि त्या केसच्यामुळे खरं सरकारने 2 कमिट्या दिल्या. दोन्ही कमिट्यांनी, वैज्ञानिक कमिट्यांनी बरीचशी औषधं बॅन करा म्हणून सांगितलं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात निर्वाक क्षीरसागर नावाच्या त्यांची कमिटी, कोकाटे कमिटी होती. तर दोन्ही कमिट्यांनी सुप्रीम कोर्टाला हे रिपोर्ट सबमिट केलं की 228 फिक्स डोस कॉम्बिनेशन बॅन करा. नाही, पण कंपनी सारखंच जाऊन काहीतरी कॅबिनेट आहे, अमुक करतं, अमुक प्रोसिजर पॉईंट काढ, जेल सुद्धा आपल्याला माहिती काय सगळेच काय करतात, काम करत काय रेकॉर्ड तर सगळं ते लटकलेलं आहे. काय केलं जे काही आम्ही करायचा प्रयत्न केला, औषधाच्या किमतीबद्दल करायचा प्रयत्न केला ते त्याला इकडे वळसा दिला. आम्ही MDC बद्दल, फिक्स डोस कॉम्बिनेशन बद्दल करायचं होतं ते अजून प्रकरण पडले. आणि या सगळ्यावर विज्ञान तुमच्या बाजूला आहे. नुसतं आम्ही म्हणतो नाही, सरकारी कमिट्या सांगतात, तज्ञ समिती सांगतात की हे बंदी घालली, तर नाही बंदच सांगतात. असा तो कारभार अजून हा चालू आहे. आणि त्याच्यामुळे ती कारण नसताना तुम्ही एक एक्सेसिव्ह औषधं खाता आणि हे आठवडे तुमच्या हातात नाही, डॉक्टरने दिले की आपल्याला घ्यावंच लागतं. तर हे सगळं बंद व्हायला. आणि तसं जर झालं तर या बाजारात मिळणारी जी औषधं आहेत त्याच्या किमती अक्षरशः महिना 2 महिन्यांमध्ये 1/4 येईल. आम्ही फक्त तुम्हाला सांगतो म्हणजे जनौषधी किमती 1/4 ते 1.0. काही जनौषधीची औषधं लिटरली 1.0 मिळतात. आणि आम्ही स्वतःची औषधं विकतो. लोकास नावाची संस्था आहे, आमचा फार छोटेखानी कारभार आहे, छोटा व्यवहार, तेव्हा आमचे उत्पादन खर्च सुद्धा जास्त आहे. पण आम्ही सुद्धा जी औषधं विकतो ती जनरली बाजारातल्या औषधाच्या 1/4 रेटला आणतो. तर हे सहज शक्य आहे आणि सरकारने ते करायला पाहिजे. पण ते सरकारने करायला पाहिजे, धोरणाचा भाग आहे. आपण स्वतः काही नाही. तुम्ही काय करू शकता की जनौषधीमध्ये औषधं विकत घ्या शकता. फक्त आता जनौषधी दुसरं एक अडचण काय आहे की तुम्हाला बघावं लागेल की बऱ्याच वेळा म्हातारपणामध्ये आम्ही 5, 6, 7 औषधं असतात आणि ती विज्ञानाने रिकमेंड न केलेली जर फिक्स डोस कॉम्बिनेशन तर मग ते वेगळीच घ्यावी आणि मग त्याचा तो गोळ्यांचा संख्या 7, 8, 10 आणि हे ज्या कंपन्या त्या करतात त्या मिक्स देतात. हां, आता त्याच्यामध्ये थोडं प्लस मायनस असतं. त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं की एवढं 10 गोळ्या घेतल्या 3च गोळ्या घेतल्या कॉम्बिनेशन मला आपण सांगतो कॉम्बिनेशन. तर त्याच्यामध्ये मार्ग असा आहे की खरोखर विज्ञानाच्या आधारे सिद्ध झालेली आहे अशी कॉम्बिनेशन संख्या वाढवायची. त्याचा ब्लड प्रेशरची सुद्धा 6 प्रकारची औषधं आहे.
तर त्याचे आम्हाला काय दोनच आहेत, कुठलंच औषध सरकार मान्य फिक्स डोस कॉम्बिनेशन नाही, तर कमिटी नेमा आणि सांगा की बाबा असं करता येईल ना. त्याच्यासाठी एवढे सगळे गटांवर आपल्या गावात बंद करून काहीच करू म्हणजे आपल्या हातामध्ये नाही. तर असं सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न फेस करावा लागतो. आणि हे सगळं बंद व्हायचं असेल तर अर्थातच जनजागृती बाबा 40 वर्ष आम्ही तेच करतोय. माझी बायकोकडे दुसरं कधी बोलायचं. तर हा सगळा जे रडगाणं म्हणता येईल असं ते पण टप्प्यामध्ये आहे आणि ते खरं चांगल्या पद्धतीने सरकारने जर धोरण घेतली तर अजूनही त्याच्यामध्ये करायला वाव नाही. तर आता शेवटचा मुद्दा सरकारी औषधांचा जो संपला आहे त्याच्याबद्दलचा की सरकारी औषधं आपल्याला फुकट मिळतात तिथे आपण आपल्याला जाते नाही पण मिळतात. सरकार विकत घेतं कंपन्यांना. तर ते सरकारने कसं विकत घ्यायचं औषधं त्याचा पहिला धडा हा तामिळनाडूमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने घालून दिला. आणि काही सिंपल गोष्ट त्यांनी केली तामिळनाडूमध्ये 97 सालची गोष्ट आहे की त्यांनी असं ठरवलं की टेंडर मार्फत ऑनलाईन टेंडर मार्फत खरेदी कुठलाही डील करणं मग ते फोडणं काय काय त्यांनी पाठवलेलं प्रपोजल फोडणं असलं काही जे असेल सगळं ऑनलाईन पेमेंट. त्याच्यामुळे आज 98 सालापासून झालं आणि त्याच्यामुळे तुम्ही तामिळनाडू सरकारचं जे वेबसाईट आहे तामिळनाडू मेडिकल सर्व्हिस कॉर्पोरेशन एस टीचं महामंडळ आहे ना तसं त्यांनी एक ऑटोनॉमस महामंडळ तयार केलं तामिळनाडू मेडिकल सर्व्हिस कॉर्पोरेशन. आणि त्यांना एक अधिकारी दिला तो खूप चांगला निघाला स्टाफ घेतला बजेट घेतलं आणि मग त्यांनी ऑनलाईन पद्धतीने त्यामुळे कुठलाही कंत्राटदार टेंडर ते फोडणं त्यातले भ्रष्टाचार सगळं बंद केलं आणि अडचण किमती खाल्ल्या. आणि मग तामिळनाडू मॉडेल हे त्याच्या WHO रिकमेंडेशन आहे. अनेक लोकांनी PhD केलेली आहे. अनेक लोकांनी आपण सारखंच तर ते मॉडेल महाराष्ट्राने घ्यावं 98 सालचं. तर असं आम्ही त्या 2001 सालापासून आम्ही त्या मुख्य अधिकाऱ्यांना भेटतोय सगळं करतोय. नंबर 1चे जे अधिकारी आता रिटायर झाले ते त्यांना मागे लागलो हो म्हटले त्यांनी टीम पाठवली तामिळनाडूला ते अभ्यास करून आली त्यांनी रिकमेंडेशन केली पण निर्णय झाला कारण मंत्र्यांनी नका. आणि नंतर आता रिटायर झालेले अधिकारी मला सांगतात ते अधिकारी म्हटल्यावर सर हे करा ना तुम्हाला निवडून ते पाठवलं. तर तो म्हटलं हे सगळे जे इथे लोक बसलेत ना नाश्ता करतात त्यांचा खर्च कोण आणतात अक्षरशः त्या मंत्र्यांना असं सांगतात हे सगळे खर्च करावे लागतात ते असे येत नसतात ते असेच येतात. त्यामुळे तुम्ही सांगता की तुम्ही छान आहे तुम्ही त्यांनी सांगितलं तुमचे आभारी आहे बरोबर अक्षरशः झालेलं आहे. हे काय आपल्याला इमॅजिन सुद्धा करतो म्हणजे ॲक्च्युली घडलेली गोष्ट तुम्हाला सांगतो. ज्या अधिकाऱ्यांनी सगळं ऐकलं तो मला सांगतो तुम्ही सरांना म्हटलं सर एवढं तुम्ही म्हणजे इंडायरेक्टली तुम्ही बाकी पैसे खा बिल्डिंग बांधण्यात वाटण्यात पैसे काढता येतात पण तुम्ही औषधं असं करू नका कारण आम्हाला औषधांचा तुकडा होतो बजेट कमी येते तर ते कसं आलेलं नाही असं होतं. ते खरं करणं शक्य आहे आणि ते तामिळनाडू मॉडेल केरळ सरकारने घेतलं 2009 साली. त्यांनी त्याचं कॉम्प्युटरायझेशन केलं आणि चांगलं चाललं तामिळनाडूपेक्षा अधिक चांगलं देते कारण कॉन्फिडन्स झालं त्याला इतर काय काय आपण त्यात बोलत जात नाही इतर काही त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी ॲड केल्या. आणि राजस्थान गव्हर्नमेंटने ते 2011 साली म्हणजे राजस्थान तर सेमी फूड आहे करप्शन भारतातलं प्रत्येक स्टेट इन्क्लूड तामिळनाडू करप्शन आहेच. पण कसं असतं काही पॉलिटिशियन शहाणे असतात की निवडणुकीत जिंकण्यासाठी किती करावं तेवढं तरी करायचं तुमच्याकडे पैसे काय तसं कधी केलं असं हे आपल्या कोण बाई मोठ्या तामिळनाडूचे फेमस तर बरं करप्शनचा अड्डा होता हां पण त्याने हे केलं तसं सुद्धा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये झालेलं नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरकारी आरोग्य सेवेमध्ये औषध तुटवडा आहे त्याची 2 कारणे की बजेटच कमी काय नाही ते पैसेच खर्च करायचे सगळं खाजगीकरण करून टाकायचं आणि जो काही पैसा आहे तो असा कॉन्ट्रॅक्टमध्ये या लोकांना वाटण्यात त्याच्यामध्ये काय म्हणून तिथे औषधं नाही आणि इथे औषधं असं आपल्याला होतं आहे. तर असं थोडक्यात ती सगळी कहाणी आहे. आणखी एक शेवटचा छोटा मुद्दा असा आहे तो टेक्निकल होते पण काय करतात औषध कंपन्या ब्लड प्रेशरचं मुदत संपत आली एखाद्या औषधाची पेटंटची की त्या केमिकलमध्ये बारीकसा बदल करतात आणि ते नवीन केमिकल आहे म्हणून डॉक्टरना सांगतात. आता थोडा टेक्निकल मुद्दा आहे एनएलएपिडिन नावाचं ब्लड प्रेशरची गोळी तुम्ही एनवास वगैरे नाव ऐकलं असेल ते एनएलएपिडिन औषध
मग त्याची पेमेंटची मुदत संपत आली. हां, मग त्यांनी थोडासा इकडे तिकडे बदल करून लिस्नोप्रिल नावाची गोळी आहे. प्रिल म्हणजे कॅटेगरीची केमिकल कॅटेगरी येतो, केमिकल क्लास आहे तो काहीतरी अमुक आहे, त्याला एस इनिबिटर म्हणतात. तर त्या प्रिल हे नाव घेऊन थोडंसं केमिकल बदलून लिस्नोप्रिल आहे. मग रॅमिप्रिल आहे. होतं काय की एकदा त्या पेटंटची मुदत संपली की दरवेळेस काहीतरी नवीन चेहरा पुढे करायचा आणि त्याच्या किमती वाढवायच्या. हा सुद्धा किमती म्हणजे अशी अर्धा डझन ते 1 डझनची बीपीची सगळ्या प्रकारची औषधं तुम्हाला मिळतात. त्याच्यामध्ये फिक्स्ड कॉम्बिनेशन हा एक मार्ग आहे आणि नवीन आपल्याला बाजारात नेहमी असं जे असतं तसं नवीन औषध म्हणजे काय ते जुन्या औषधामध्ये बारीकसा फरक येतात. काही त्याला स्टडीज बिडीज असतात, असं पैसे चालून स्टडी सुद्धा हे करत असतात आणि असं पैसे घेणं आपण हुशार असतात ते अशा पद्धतीने लिहितात. पूर्णपणे विज्ञानाशी नाही पाहिजे तर त्याचा अर्थ लावतात कंपन्यांना हे अधिक चांगले. म्हणजे विज्ञानाच्या क्षेत्रात सुद्धा असं घोळ करण्याचे प्रश्न आहेत. क्लिनिकल ट्रायलमध्ये कशा पद्धतीने कंपनीला फेवरेबल शेवटी ओपिनियन द्यायचं, अशा भाषेत द्यायचं, तो सॅम्पल असा घ्यायचा, अशा खूप युक्त्या करून अनेक रिसर्चर म्हणणारे लोक कंपनीला फायदेशीर असा रिसर्च करतात. त्याच्यामुळे तुम्ही जे औषधं घेताय त्यातली आय विल नॉट बी सरप्राइज की तुम्हाला ती मी टू मेडिसिन म्हणून मी सुद्धा अशा टाईपची मेडिसिन तुमच्या स्वतःच्या डॉक्टरकडून लिहून देत असते. तर त्याला काही फारसा गरज नसतं. आणि शेवटी कधी कधी कसं असतं की 2-4% जास्त सुद्धा गुण असतात तर त्याला 125-200% किंमत का द्यायची असंही भाग असतो. असं सुद्धा त्यामुळे गुंतवणूक आहे त्यातलं तुमचं कोणाचंही तुमच्या याच्यामध्ये काही हातात तुमच्या काहीच नाही. तर आपण एखादे नागरिक जसं पब्लिक ट्रान्सपोर्टला आपण फक्त सगळ्या घेऊ शकतो तसं आपण काय करणार असं म्हणून तुम्ही 2 गोष्टी म्हणू शकता. एक म्हणजे जाहिराती बघून प्लीज कुठले औषध घेऊ नका. वर्तमानपत्र जाहिरात खोटीच असते सगळी आणि त्याचबरोबर शक्यतो जनौषधी दुकान औषधं घ्या. आणि आय नॉट अगेन्स्ट केमिस्टकडे तुम्ही गेला पण कॉम्बिनेशन मेडिसिन जनौषधी मिळतच नाही. केमिस्टकडे तुम्ही गेला तर तुम्हाला कॉम्बिनेशन मेडिसिन मिळते. तर तुमच्या डॉक्टरने जे काही फेमस ब्रँड घेऊन दिला असेल त्यातला जर एखादा केमिस्ट म्हटला की नाही सर हे जरा जनरिक आहे स्वस्त, जनरिक हा मुद्दा खोटा जरी असला तरी स्वस्तातला असतो तिथं वापरून बघायला काय हरकत नाही. विशेषतः ब्लड प्रेशर डायबिटीसला कसं नाही गुण तर लगेच कळतच की तुम्ही नवीन तर गोळ्या सुरू केल्या आणि जर तुमचं ब्लड शुगर काय 100 रुपये खर्च करून ब्लड शुगर तपासून घेतली आणि तुमच्या लेवलला काय फारसा फरक पडत नाही. म्हणजे आपल्या हातामध्ये आपण काय करू शकतो. गरज नसेल औषध न घेणं वगैरे इतर सगळे मुद्दे आलेच पण अशा गोष्टी आपण स्वतः करायचा प्रयत्न केला तर काहीतरी सिद्ध. आणि मुख्य म्हणजे जे राजकीय पक्ष आहेत किंवा जे समाजामध्ये चेंजेस चालते त्याच्यामध्ये हे मुद्दे आमच्यासारख्या लोकांचे जाऊन ठेवणं वेगळं आणि तुमच्याकडे अनेक लोक वैज्ञानिक बॅकग्राऊंड किंवा तुमच्या प्रत्येकाचा स्थिर असतो. हा सुद्धा प्रचार म्हणा हे प्रबोधन म्हणा होत राहील की हे कारण नसताना आपण एवढे मोठे पैसे खर्च करतो आणि ते बदलणं सहज शक्य. म्हणजे त्याला काही म्हणजे कसं असतं काही बदल करायला फार मोठी स्टेप मशिनरी. आता समजून म्हटलं की ST रिवाईव्ह करा सांग तर त्या नवीन गाड्या विकत घ्या मग ते सगळे चालवून सगळं करावं करायचं सोपं नाही. इकडे तसं एवढं नाही. पण हे लोक काहीतरी चोऱ्या करतायत. चोऱ्या करायला तुम्ही त्याचा रस्ता पण करून टाका तुम्ही करायला एवढं सुद्धा आपण जर करू शकत नसेल मग त्याला सरकार जनतेत सरकार शेवटी जे कोणी पक्ष सरकार आहे ते सगळे असेच निघाले. पण बदल करणे शक्य आहे आणि बोलत राहिले. फारसं काही यश नेता आम्ही बोलत राहिले.